कुरखळी आमच्या गावातील रास्तभाव दुकानाचे चालक श्री जगदीश भास्कर मोरे यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी असून त्यामुळे सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। खालील बाबींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो। शिधापत्रिका धारकांना निकृष्ट दर्जाचे तांदूळ व गहू वितरित केले जातात। शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी धान्य दिले जाते। डिजिटल पावती देणे बंधनकारक असताना त्याऐवजी हाताने दिलेल्या डमी पावत्या दिल्या जातात। त्यामुळे व्यवहार पारदर्शकता राहत नाही। वरील प्रकारांमुळे शासनाच्या सर्वसामान्य सार्वजनिक वितरण प्रणालीबाबत ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असून लाभार्थ्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की संबंधित रास्तभाव दुकानाची सखोल व निपक्ष चौकशी करण्यात यावी। तक्रारी सत्य आढळल्यास संबंधित दुकानदारावर नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी। ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून संबंधित रास्तभाव दुकानाचा परवाना रद्द करून ते दुकान पात्र व प्रामाणिक व्यक्ती संस्थेकडे देण्यात यावे। भविष्यात लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य दर्जाचे व पूर्ण प्रमाणात धान्य तसेच डिजिटल पावती देण्याची व्यवस्था करण्यात यावी व निवेदनाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता सागर पवार। आज शिरपूर तालुक्यातील कुरखडी गावामध्ये एक घटना घडली। ती म्हणजे काही महिन्यापासून चालत होती। ती म्हणजे राशन दुकानाबाबत कुरखडी गावात राशन दुकानदाराने परवा राशन वाटप केले, परंतु त्या राशन वाटप करत असताना त्याने युनिटनुसार राशन वाटप केले नाही। त्यानंतर त्यांना मशीनातली पावती जी पावती आहे ती दिली गेली नाही। हाताने बनवलेली पावती ग्राहकांना दिली गेली। त्यानंतर अन्न हे एकदम भेसळयुक्त अन्न त्याने वाटप केले आहे। त्याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी केले, परंतु त्याच्यावर कारवाई झालेली नाही। म्हणून आम्ही तहसील कार्यालयाला एक निवेदन सादर केलं आहे। त्याच्यावर आम्हाला आशा आहे की आम्हाला या तहसील कार्यालयात येऊन आम्हाला न्याय भेटेल। याच्यावर तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि ते परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली आहे।